BTCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 21वा. राधे कृष्ण. एक कुष्ठरोगी गंगेत स्नान केल्यामुळे व ब्राह्मण यांची सेवा केल्यामुळे त्याचा उद्धार झाला. राधे कृष्ण. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी सद्गुरु उदारा, करुणार्णवा कृपा सागरा, तुझविन मज आसरा, नसे दुसरा कृपाळुवा, कृपा कटाक्षे निरखावे, भक्तजन प्रतिपाळावे, अभ्रकावरी पुरवावे, लळे माझे स्वामिया, जी जी आळ घेतसे बालक, ते ते पिता पूर्वीत देख, तेवी मी रंकानुरंक, घ्यावी भाग महाराजा, एका श्रुते जन चतुर, मलमास महिमा परिकर, जो एकता भवदुस्तर, निरसे साचार अनायासे, सायास न करिता अनायास, सापडे निधीचा सारांश, कवडी देऊनी सापडे परिस, केवी अभेरावा चतुरे. तैसेची हे मलमास महात्म्य जाण, लक्ष्मी नारायण संवाद पूर्ण, अगाध येथीचे पुण्याचरण, करा साधन एवढे श्लोक. श्री रुवाच, वद ब्राह्मण सेवाया फलं किं स्यादनिधे, तस्सेवया कस्य पुण्यं संजात सम्यगित्यहं. टीका. लक्ष्मीवदेची कृपावंता, मागे निवेदिली जी कथा, ते आकर्णली श्रवणपंथा, परिसंशय तत्वता निरसिजे, ब्राह्मण सेवा केली याचे फळ, अथवा दान केली याचे पुष्कळ, यांचे कवनासे हो फळ, करिता सफळ कवन झाले, हे सविस्तर निवेदावे, कृपाळुत्वे परिसावे, जेवी बाळका लागी स्वभावे, मुखी घाली कवळाते. एकुणी लक्ष्मीची वाणी, बोलता झाला शारंग पाणी, म्हणे एके हो चतुर्भामिनी, परोपकारणी बोल तुझे. श्लोक. श्री विष्णुर्वाच, शृणु सुंदरी वक्ष्यामि, द्विज सेवा महोदयम, इतिहासम महापुण्यम, दुःख दारिद्र्य नाशनम. टीका. एके हो सागरतने, द्विज सेवा पुण्य महोदय, जे आचरली या पापक्षय, तात्काळ होय शुभानने. श्लोक. अस्ति देशो विराटख्यो, महाधनजनावृतः, पुण्यवज्जन पुण्यात्मा, पुण्यतीर्थशतावृतः, न दुर्भिक्षं कदप्यस्ति मन्नस्य चित पुण्य योगतः, राजैश्वर्य देवस्य वरदान प्रभावतः. टीका. विराट देशीचे ठाई एक आश्चर्य वर्तले पाही, ते परिसेवू सर्वही, श्रवण करी एक भावे. हे सकळ श्रवण केलियाचे फळ, दुःख नासुनी जाय सकळ, तरी देशी एक नगर विशाळ, माहुर नाम तयाचे, तेथील जन समस्त पाही, स्वधर्माचरी सर्वही, धनवान पुत्र कलत्र पाही, व्याधी नाही तिळभरी, दुःख दारिद्र्य रोग चिंता, नसे कोठे तयाशी वार्ता, रिक्त हस्ते न दवडिता थिदा, कथा वार्ता घरोघरी, तेथील देवी परमदारुण, रेणुका तिथे नामाभिधान, परशुराम जन्य पूर्ण, ख्याती जान त्रिभुवनी, जमनग्नीची भार्या पाही, जगत्रयी पूजिती सर्वही, कामना पूर्वितसे तीही, भक्तजनांची आदरे, अनुसया माझी महासती, ते स्थानी वसे पुण्यमूर्ती, जेची कीर्ती वाखंती, पुराणे गाती अद्भुत, तेथे वस्ती ऋषी समुदावो, जे पापा वेगळे महानुभव, केवळ अपर सूर्य पाहो, वस्ती ते ठाई सकलही, तव तेथील शूद्र असे एक, साधू परमपर भावार्थी निष्कपट देख, धनवान परमधार्मिक, विप्रसेवनी देख सादरू, प्रतिदिनी विप्रसेवा करी, भावार्थी तयाची चरणपुरी, पाद प्रक्षाळनाते उष्णवारी, स्वकरे आणून ठेवित, स्वकरे चर्ची चंदनाते, अंग मर्दितसे भावार्थे, पुष्पमाला गुंफोनी हाते, सुवासयुक्त घालितसे, शय्या वस्त्रे अलंकार, देऊन तोषवी धरामर, कोणी आलिया दारासमोर, रिक्त हस्ते दवडीना, आवडे तया तेची भोजन, षडश घृतासहित अन्य, इच्छित पदार्थ पूर्वी आणून, परी कदा उद्विग्न नोहीची, अथित आलिया द्वारी, श्वानापरी गुरुरी, भार्याही वर्ते तयाची परी, म्हणते लंड भिकारी केवढा हा, पाठ पुरविली मागणारी, उसंत नाही क्षणभरी, नित्यानित्य कोठुने वारी, घालावी साचार तयाते, ऐसा तो नसेची शूद्र रावो, धनपालना मत याचे पहावो, नावासारखी करणे पहावो, नित्यानित्य आचरे, भार्या त्याची पतिव्रता, एकोमय वर्तती उभयता, नुलंघी कधी पतिवचनार्थ, धर्मपंथा तेही वर्ततसे, तेही स्वअंगी नित्यानित्य, विप्रस्त्रियांची सेवा करीत, जे मागती प्रिय वस्तू ती पुरवित, नाही न म्हणती कदापिही. ऐसे दाम्पत्य उभयता, विप्रकाजी धनवेजिता, वाचे नानी तीच सर्वथा, अगर्विता दोघेही, सेवा करता दोघेही, खेदन मानितीचे काही, उल्हासित सदा सर्वदाही, गर्व नाही तिळभरी, पदरी असलिया धन, जो अगर्वित सुखसंपन्न, तो ईश्वरी अंश जाण, म्हणती सज्ञान विवेकी, विद्या असो न विनयता, धन असुनी लीनता, शक्ती असुनी गर्भरहिता, तो ईश्वरी अंश जाणीजे, धन कीर्ती वेचले धर्मकार्या, हे स्मरणीस नाही तया, सदा करी शास्त्रचर्चा, तो ईश्वरी अंध जाणीजे, केले सकृत न बोले वाचे, भय न मानिले लोकनिंदेचे, उनी न बोले दुर्जनांचे, तो ईश्वरी अंश जाणीजे, परोपकारी लावी बैसा, धर्मकारणी वेचितसे पैसा, संसार करी वैराग्य ऐसा, तो ईश्वरी अंश जाणीजे, परस्त्री देखता अंधनैनी, परनिंदा बोलता मुकावदनी, आत्मस्तुती एकता बधिर करणी, तो ईश्वरी अंश जाणीजे.
गेली याचा नाही खेद, प्राप्त झालिया नाही आनंद, झपटे नेदी अष्टमद, तो ईश्वरी अंश जाणीजे. ऐसे चिन्ही तो वर्तता, शूद्र आणि त्याची कांता, सन्मार्गे वर्तती उद्भयता, पुण्य वार्ता पूर्वीची, तव तेथे एक विपरीत, वर्तले श्रवण करी यथार्थ, शूद्राचे तेही कुष्ठ भरत, अकस्मात देवयोगे, रक्त पुगळेला तन दिवस, उदास झाले मानस, म्हणते आचरता स्वधर्मास, केवी नाश शरीरी, आता विप्रसेवा कैची मज, शून्यता प्राप्त झाली सहज, जगी झाली थोर काज, कवन काज वांचलिया, नेनो कवन पापाचा ठेवा, आता मरण देगा देवा, ऐसा उदास झाला जीवा, परी आयुष्य ठेवा सरेना, कैची सेवा तया विप्राची, व्यथा अधिकाधिक त्याची, तव भारी असगुण त्याची, सत्यसाची प्रतिवता, एकदा प्रार्थी भरतरास, म्हणे स्वामी व्यथा दिवसेंदिवस, अधिक झाली तेने मानस, खेद रूप जाण सर्वदा, तरी आता प्राप्त झाला भन्मास, समग्र जाती तीर्थ स्नानास, तुम्ही तो चिंती उदास, सोडा आज प्रपंचाची, धन्यतेची प्रतिव्रता, उपदेशिती ती भरता, लावी मोक्षाची आपंता, देह अवस्था जाणूनी, नाही तरी इतर ज्या कांता, रडती आपल्या सुख स्वार्था, म्हणते तुम्ही मेली सर्वथा, आमची अवस्था केवी होय, लेकरे बाळे धाकुटी सकळ, कोण करील याचा प्रतिपाळ, अहो देवा वोकटी वेळ, फुकटे कपाळ आमचे, ऐसे म्हणून सकळ रडती परी त्याची न जाणती गती, जिता द्रव्या नाश करती, मेल्या रडती सुख स्वार्था, हा तो अनुभव सकळांमागे, अंती एकले जाणे लागे, कोणी येते कोणा मागे, कोणी न येती कोणा मागे, प्रचित अंगे पहावी, त्याचे सार्थक करिता, धन नवे चित्ती सर्वथा, म्हणती हे सरली आता लेकुरी केवता जगती हे, जन्मवरी जे धन साचले, ते धर्म काजे नाही लाविजे, शेवटीही कामा नाही आले, सार्थकावी न गेले प्राणी ते, सार्थकावी न प्राणी अशी, सुटका नाही मृत्यू परिशी, हे न जाणून मानशी, शेवटी कासाविसी होताती, या लागी चतुर जे ज्ञानी, सार्थकावी न वय न घालावे कोणी, एक चक्र पाणी वाचुनी, सोडविता नसे सर्वथा, म्हणाले द्रव्यावे न सार्थक न घडे, तरी शरीर जिजवावे रोकडे, यासी तो नाही अवघड, नामस्मरण घडे जिव्हेशी, नामस्मरणाते उसंत नाही, रिकामी बडबड सर्वांठाई, पुराणी जाता अवसर नाही, रिकामा ठाई अनुसरत, ऐसे जे व्यर्थ वाई घालेती वय, त्याते केवता तरुणोपाय, काहीतरी धरी सोय, आता तू या कर्माची, दुर्लभ नरदेह लादला, बहुता सकृते प्राप्त झाला, तो कोवडीचे बदला नाही आला, घात केला आपला आपण, असो हा पल्हाळ भोवसाळ, श्रोते म्हणते उठले कपाळ, कथा टाकूनी पल्हाळ व्यर्थ लाविला कवीने, दृष्टांती बोलणे लागे, म्हणून न या हो रागे, कथा राहिली जी मागे, परिसा अंगे सर्वही, इतस्ती या परियेशी, ते शूद्र बनिता नव्हे तैसी, उपदेशेशे भरतराशी, जावे तिथाशी म्हणून, त्याशी मानले उत्तर, बुद्धित व कर्मानुसार, पूर्वासकृत घडले साचार, उभे टाकले घेऊनी, आजवरी विप्रसेवा केली, त्याची आता कामा आली, वासना त्याची फिरली, वृत्ती मुरडली सुख स्वार्था, या लागी पहिलेचे असावे दृढपण, वेळेचे कामा न पडे आठवण, म्हणून नित्यानित्य मन, भावे अनन्य भगवंती, तव तो शूद्र काय करता झाला, अकर्णुनी कांतेच्या बोला, धनाचा संचय होता केला, तो यथा भागे विभागिता झाला, एक भाग कांतेशी देत, तो भाग स्वपुत्राते देत, एक आपण पैठवित, तीर्थयात्रा निमित्त धर्माते, ऐसा तो सकळ धनाचा व्यय केला, मग परिवारीसे निघाता झाला, समागमी विप्रांचा मेळा, सवे चालला अपार, मार्गी जाता सकळांचा, सेवका हाती समाचार त्यांचा, घेतसे पदार्थाची साचा, परी स्वधनाचा व्यय पै, ऐसे करता तया ते प्राप्त झाले गौतमी ते, वास्तव्य केले तेथे, मास पर्यंत ते ठाई, तो पुरुषोत्तम मास, सकळ जाणून जन जाती स्नानास, आपणही उठत बैसत जात असे सर्वांमागे स्नानाशी, आधीच गौतमी पवित्रता, वरी मलमास प्राप्त होता, ते पुण्य न भूतो न भविष्यता, वरी प्राप्तता सत्संग, एक गंगा बिंदू झगडता शरीरी, तत्काळ होय पापाची वहुरी, संत ब्राह्मण सेवा तयावरी, हे तो अधिकाधिक होय पै, श्लोक एक ताल माल साल सरल व्यालोल वल्लित लताः, छन्नं सूर्यकर प्रताप परहितं शंखेदु कुन्देज्वलं, गन्धमार्दव सिद्ध किन्नर वधू तुंगस्तना फालिदं, स्नानाय प्रतिवासरं भूतु मेघांग जलं निर्मलम, टीका ऐसा शूद्र स्नान करत असे, वरी ब्राह्मणांचे चरण तीर्थ प्राशित असे, त्याची स्वय शरीराला लावित असे, ते तीर्थ गंगोदकेशी, ऐसा नेम एक मासवरी पूर्ण आचरला तो शूद्र जाण, तब नवल झाले त्याचे क्षण, मास गणना संपूर्ण होता, त्याचा कुष्ठ जाऊनी पाहे, राहिला शरीरी झाला दिव्य देहे, मना चोज म्हणित आहे, म्हणे नवल काय हे झाले, या व्याधीमुळे बहुत द्रव्य वेचले अपरिमित, परी व्याधी नव्हे शांत, तो स्नानेच निपात झाला, चमत्कार पाहुनी अद्भुत, मग त्याचे बैसला हेत, मग हर्षभरीत होऊन तेथ उद्यापनाते करीत असे, ब्राह्मण संतर्पण यथाविधी, घृतपाचित अन्य संपादी, नाना स्नान दानाचा विधी विप्रा करी अर्पित असे, त्रेतीनी दशक अपुप करून घृत पाक, ते कांस्य पात्रे निक्षेपून देख, बायन देत विप्राते, सायंजसी ते तवान, वरी शक्तीनुसार घालून सुवर्ण, दक्षिणेसहित देतसे दान, भावे जनार्दन स्मरोनी, ऐसे उद्यापन करून या, उल्हासेसी राहिला त्याच ठाया, नित्य स्मरून या केशवराया, स्नान सारी गंगोदकी, समूळ पापलेश झडला, आणि कुष्ठही समूळ गेला, तो समीप काळ पातला, विप्र देखता तयाते, ते विष्णुदूत येऊनी, तत्काळ वाहिला विमानी, ऐसी स्नानाची अगाध करणी, पावला निर्वाणी मोक्षाते, कोटी
कोटी पापाक्षय करुनी काया कष्टविली तीर्थसेविनी ऐसे पुण्य आचरोनी पावला निर्वाणी मोक्षाते आधी अर्पावे मग पावावे जैसे द्यावे तैसे घ्यावे शरीरी कष्ट भोगावे मग पावावे सुखाते जैसे विभावरी देता धन अथवा सवाईसी धान्य ते व्याजासहित येत परतून ते जाणे हे गोष्टी भक्तिभावे अर्पिता अडका की कदा न येई फुका वश्य झालो भावा एका स्वपदी निकाय नेई तयाते ऐसे पुरुषोत्तम बोलिला तो लक्ष्मीने आकर्णिला तोची तुम्हा श्रुती या कथेला प्राकृत भाषे करून आता पुढे लक्ष्मी करील प्रश्न त्याचे उत्तर देईल जनार्दन ते परिसा श्रोतेजन अति आदरे करून या श्रोता असलिया सादर तरी वक्तृत्वा हर्ष निर्भर म्हणून जोडून या कर वारंवार प्रार्थितो जैसे वृक्ष मुळी घालिता उदक मग तो फोफावे अधिकाधिक तैसा श्रोतिया असलिया नेटक फोफावे देख वागवल्ली इति श्री स्वस्ती श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित एकविंशित मध्याय पुढा श्रीकृष्णार्पणमस्तु राधे कृष्ण.